यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102 प्रसारित करीत आहो. शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उन्हाळ्यात पशुची घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर सुबोधकांत मिश्रा, पशुवैद्यकीय अधिकारी, राळेगाव यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, शेतीसोबतच आपण पूरक व्यवसाय म्हणून पशुधन घेत असतो. पशुधनाला आपण एक जोडधंदा म्हणून त्याच्याकडे पाहत असतो आणि एक शेतकरी म्हणून नाही तर शेती व्यतिरिक्त सुद्धा काही पशुपालक किंवा व्यावसायिक हा पशु व्यवसाय करत असतात. यामध्ये कुक्कुटपालन आहे, शेळीपालन आहे, म्हैसपालन आहे, यासारखे व्यवसायाच्या माध्यमातून अर्थार्जन करत असतात. तर उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने पशुची घ्यावयाची काळजी या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर सुबोधकांत मिश्रा, पशुवैद्यकीय अधिकारी, राळेगाव तथा सावरगाव. नमस्कार सर. नमस्कार. उन्हाळा म्हटलं की रणरणत ऊन आणि होत असणारी जीवाची काहिली ती मानवाचीच नाही तर अन्य पशुपक्ष्याची सुद्धा यावेळेस होरपळ झालेली पाहाव्यास मिळते. तर याच पिरियडमध्ये किंवा या कालावधीमध्ये पशुची कशा प्रकारे आपण काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण काय सांगाल? आपला विदर्भ जिथे सहज टेम्परेचर जो आहे, तापमान हा 45-46 सामान्य चालला जातो मार्च एप्रिलमध्ये. तर अशा ठिकाणी पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा ब्रीड्स जसं की जर्सी किंवा होल्स्टन फ्रिजियन झालं तर ह्या तग धरू शकत नाही, यांचं टिकावं लागत नाही. तर अशा वेळेस आपल्या ज्या देशी ब्रीड आहे जसं गवळं वगैरे, तर सर्वप्रथम मी म्हणेल की यांनाच वाव या एन्व्हायरमेंटमध्ये द्यायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की आता एकंदरीत जी आपण काळजी घेतो आपल्या शरीराची उन्हाळ्यात, म्हणजे मी याच्यासाठी म्हणते की हे लक्षात ठेवायला खूप सोपं राहील. मग जर मी असं सांगितलं तर की आपण काय करतो उन्हाळ्यात, तर सगळ्यात पहिले आपलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढते, बरोबर. आता जनावरांचं असं आहे ते सांगू शकत नाही. तर याच्यात सगळ्यात प्रथम हे करायला पाहिजे शेतकऱ्यांनी की त्यांना मुबलक पाण्याचा पुरवठा राहील दिवसभर, हे सुनिश्चित केलं पाहिजे, जेणेकरून त्याला जेव्हा इच्छा होईल जनावराला तेव्हा तो पाणी पिऊ शकेल. ही सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरं कसं काय असतो की आपण तर AC कूलर वगैरे लावतो, बरोबर. तर मग आता जनावरांसाठी तुम्ही म्हणसाल AC कूलर लावू का आम्ही, तर नाही, तसं नाही. पण आता टिनाचं जर शेड असेल तर त्याच्यावर पालवं टाका, बरोबर आहे. म्हणजे ते तुम्ही तुराट्या वगैरे करता आणि त्याचं मग ते पानं वगैरे, पाण्याचे झाडांचे पानं वगैरे टाकता, तर त्यांना बऱ्यापैकी काय होते की जो टिनाचा जो तापमान आहे तो कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतर फॉगर्स लावतात बरेच लोक, ज्यांच्याकडे आहे म्हणजे तेवढी साधनसंपत्ती आहे ज्यांच्याकडे, तर ते मग फॉगर्स लावतात. फॉगर्स काय करतो की वॉटर म्हणजे पाणी जो आहे याच्यात एक खास गुणधर्म असतो की तो आपल्या सभोवतालची जी हीट आहे ती ॲब्सॉर्ब करतो, त्याला शोषित करतो. तर अशा वेळेस फॉगर्स काय करतात की ते त्याच्या अंगावर पडतात आणि ते ड्रॉपलेट्स असतात आणि ते आजूबाजूचं जे सराउंडिंग एन्व्हायरमेंट आहे ते तिथलं तापमान शोषून घेतात आणि तिचं टेम्परेचर कमी होतं. जेणेकरून कसं असते की जनावरांना जसं आपल्याला पण एक विशिष्ट टेम्परेचरमध्ये अनुकूल वाटतो हवामान, तसंच जनावरांचं पण असते. त्याला थर्मोन्यूट्रल झोन म्हणतात. म्हणजे जिथे जनावरांची उत्पादक क्षमता जास्त होते आणि त्यांच्यावरचा जो स्ट्रेस आहे म्हणजे जो तणाव आहे तो कमी होतो.
तर आपल्याला पण असंच बघायचं आहे की हा तापमान त्यांच्या त्या लिमिटमध्ये राहील आणि त्यांचं उत्पादन त्यामुळे घटणार नाही. आता उन्हाळ्यात सगळ्यात महत्त्वाचं असते ते फॅट पर्सेंटेजवर परिणाम होतो. खास करून मी दुधाचा जे व्यवसाय करतात त्या शेतकऱ्यांसाठी सांगत आहे. तर अशा वेळेस काय करायचं की असे घटक ज्याच्यात प्रोपियोनिक ॲसिड आहे, हा काय करतो, प्रोपियोनिक ॲसिड दुधाचं प्रमाण वाढवतो. ठीक आहे. आणि असे घटक ज्याच्यात ॲसिटिक ॲसिड आहे, म्हणजे जे खाल्ल्याने ॲसिटिक ॲसिडचं प्रमाण वाढते, जसं तुमचं मका वगैरे झालं, मेज झालं, त्याच्यानंतर तुमचे कॉन्सन्ट्रेट झाले, कॉन्सन्ट्रेट म्हणजे ढेप, सरकी, तर ह्या अशा गोष्टी आहेत जे फॅट वाढवतात. ठीक आहे. पण आता हे देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, यांचं प्रमाण योग्य ठेवायचं. म्हणजे दोन तृतीयांश जे आहे ते तुमचं रफेज राहील, म्हणजे हिरवा चारा वगैरे, आणि 1/3 हे सरकी ढेप वगैरे राहील. तर त्या 1/3 पण सरकी वगैरे जे सॉलिड आहेत ते तुम्ही त्या 1/3 द्यायचे, म्हणजे ते एकंदरीत त्याचा फॅट पर्सेंटेज पण चांगला राहील. आणि दुसरी गोष्ट हे लक्षात घ्यायची की सरकी ढेप हे कॉन्सन्ट्रेट जे आहे ते उष्णता वाढवायचं काम करतात बॉडीमध्ये. तर म्हणून हे प्रमाण उन्हाळ्यात तरी योग्य ठेवायचं. आणि उन्हाळ्यात काय होते की तापमान जर एकदम वाढलं तर मग खाण्याची इच्छा पण कमी होते आणि त्यामुळे मग त्याचं प्रोडक्शनवर पण परिणाम होईल, म्हणजे उत्पादन क्षमतेवर. ते दूध असेल किंवा दुसरं काही असेल, शेळी मेंढी असेल तर माझाही तसंच होतं. ठीक आहे. शेळीचं पालनमध्ये तर शेळी तशी काटक ब्रीड राहते. आता हे मी लार्ज ॲनिमल म्हणजे मोठ्या जनावरांसाठी सांगितलं. शेळीसाठी पण सांगतो, शेळी तसं काटक ब्रीड आहे, त्याला उन्हाळ्यात तेवढं काही हे होणार नाही. फक्त काळजी अशी घ्यायची की तिला जर समजा दुखापत वगैरे झाली तर तेवढी तुम्ही ते दुरुस्त आणि ते लक्षपूर्वक ठेवायचं. हां, मेंढी जर कोणी पाळत असेल तसं तर कमी आहे आपल्या ह्याच्यात, पण बऱ्याच धनगर वस्त्या वगैरे यांच्यात मेंढी पालन पण होतो. तर अशा वेळेस त्यांचं शेअरिंग करायचं, म्हणजे ते ऊल वगैरे काढायचं, कारण ते उन्हाळ्यात त्यांना खूप त्रासदायक जातो. बरोबर. तर ते तेवढं पिरियड ठेवायचं. आणि काढताना म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की एप्रिल मे ज्याच्यात उन्हाचा तडाखा आहे आणि तेव्हाच तुम्ही काढलं. ते थोडं आधी काढायला पाहिजे, म्हणजे केसांची वाढ पण थोडी झाली पाहिजे, कारण उन्हाचे चटके पण त्याला लागायला नको. आणि ती हीट ट्रॅप पण व्हायला नाही पाहिजे त्याच्या ऊलमध्ये, एवढे मोठे पण ऊल नाही पाहिजे. तर ही सगळी व्यवस्थापनाची काळजी आपल्याला घ्यावी लागते. तुम्ही आता बोलताना म्हटलं की पशूंना पाणी व्यवस्थापन उन्हाळ्यामध्ये, आणि इथून पुढे हळूहळू उन्हाचा जो पारा आहे तापमान वाढत जाणार आहे, तर यावेळेस पशूंना पाणी आणि चारा व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे? सगळ्यात पहिले तर पाणी स्वच्छ द्या, थंड द्या, आणि अशा ठिकाणी ठेवा जिथे डायरेक्ट सूर्यप्रकाश तिथे त्या पाण्याला लागणार नाही, जेणेकरून त्याचं तापमान वाढणार नाही, पहिली गोष्ट. दुसरं की पाणी देताना, म्हणजे आता बरेच लोक असे सिस्टम आपल्या भारतात जुगाड चालतोच, पण मी पण असे व्हॉट्सअपवर किंवा इन्स्टावर बरेच रील्स बघितले आहे की जे ऑटोमॅटिक, म्हणजे त्याची पाण्याची पातळी कमी झाली त्या जनावरांचं तर ते आपोआप फील होतो, म्हणजे ऑटोमॅटिक फिलिंग सिस्टम त्यांनी बनवला आहे जुगाड तंत्रानेच. तर असं करू शकतं. किंवा हे नाही जरी झालं तरी जो माणूस आहे जो त्या गोठ्याची देखरेख करतो त्याला इन्स्ट्रक्शन, त्यांना सूचना द्यायच्या की बाबा की या निश्चित पातळीपेक्षा कमी होऊ द्यायची नाही पाण्याची पातळी उन्हाळ्यात तरी, म्हणजे जेणेकरून जनावराला जेव्हा गरज पडेल तेव्हा तो पाणी पिईल. पहिली गोष्ट. चाऱ्याचं व्यवस्थापन म्हटलं तर चाऱ्याचं सगळ्यात मोठं व्यवस्थापन असं की तुम्ही बऱ्याच वेळा काय होते की उन्हाळ्यात मी जे बघितलं आहे परिस्थिती, तर गावाकडे काय करतात की मोकाट चरायला सोडून देतात उन्हाळ्यात. त्याचं कारण असं असते की घरी चारा उपलब्ध नसतो, चारा आणायचा कुठून हा प्रश्न असतो शेतकऱ्याकडे, ऊन फोफावलेली असते. तर अशा वेळेस काय करतात ते जनावरांना मोकाट सोडून देतात. तसं न करता जर तुम्ही वैरण बियाणं साधारणतः सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यात जर लावलं तर त्याचा आरामशीर वाढ मार्च, एप्रिल, मेमध्ये होऊन जाते. त्यावेळेस तुम्ही त्याची कटाई करून ते त्याला देऊ शकता. पण हा पूर्वनियोजनाचा भाग आहे. तुम्ही म्हणसाल की मला आत्ताच तहान लागली, मी आत्ताच विहीर खणतो, तर तसं होणार नाही. आपल्या सरकारी दवाखान्यात वैरण बियाण्यांची योजना राहते, त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. ते फॉर्म भरल्यानंतर तुमची यादी लागते, त्याच्यात तुम्हाला वैरण बियाणं उपलब्ध होतं. ठीक आहे. त्याची अट अशी असते की तुमच्याकडे 7-12 आणि 8 असलं पाहिजे, ते द्यायला पाहिजे. आधार लागतो त्याला. आणि तुमच्याकडे जनावर असेल तर ते जनावराचं प्रूफ डॉक्टरच देतात. तर या 3 गोष्टी असेल तर तुम्ही त्याच्यासाठी पात्र असतात या योजनेसाठी. तर त्या योजनेसाठी अप्लाय करायचं, जेणेकरून तुम्हाला ते स्वस्तात वैरण बियाणे तिथून भेटतात मुबलक प्रमाणात. त्याच्यानंतर जे बाकीच्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं एखादा चारा लागवड जर तुम्ही करत असाल ज्याच्याकडे आहे, तर तो त्याला मग त्या चाऱ्यावर ठेवायचं आणि मोकाट न सोडता त्याला, म्हणजे असे चाऱ्याचे प्रकार जे नॉन कन्व्हेन्शनल आहेत, म्हणजे जे पारंपरिक नाहीत, जसं की सुबाबुळीचं पाला वगैरे आहे किंवा आंब्याचे झाडाची पानं आहेत, ही तुम्ही थोड्या प्रमाणात द्यायची. थोडं याच्यात काळजी अशी घ्यावी लागते की या सगळ्या पाण्यांमध्ये ना अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर्स असतात. ठीक आहे. तर जसं की आंब्याच्या पाण्यात मायमोसिन नावाचं असते. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉटनमध्ये पण असतो.
तर यांना म्हणजे एका विशिष्ट प्रमाणाच्या वर जाऊ द्यायचं नाही, नाहीतर मग हे त्यांच्या म्हणजे जे त्यांचे आरोग्य आहे त्यांना अपाय करतात. पण एक म्हणजे त्यांचं पोट पण भरेल आणि त्यांना अपाय पण होणार नाही तेवढ्या प्रमाणात तुम्ही हे पण देऊ शकता. म्हणजे त्यांना रखरखत्या उन्हात असं सोडून देण्यापेक्षा हे अशी जर काळजी घेतली तर एकंदरीत तुम्हाला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. उन्हाळ्यामध्ये उन्हाची प्रखरता ही वाढलेली असते. यामध्ये मानवाला ज्याप्रमाणे ऊन वगैरे लागते तर त्याचप्रमाणे जनावर तर हे बाहेरच असते, गोठ्यामध्ये किंवा रानामध्ये वनामध्ये ते आपल्या चरण्यासाठी जाते. तर त्यावेळेस जनावरावर काही उन्हाचा विपरीत परिणाम होतो का? ऊन वगैरे लागण्याचा काही साईड इफेक्ट होतो का? आणि जर होत असेल तर यावर आपण उपाययोजना म्हणून कसल्या प्रकारचा उपचार पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे? जनावरांना पण ऊन लागते. आता बऱ्याच लोकांचा हा गैरसमज असतो की जनावर काटक असतात, पण कसं आहे की ऊन जे आहे हे असे घटक आहेत, जसं पाणी झालं, अग्नी झालं, यांचं सेवन प्रमाणातच करावं म्हणते, तर मग ते जनावरांसाठी पण लागू आहे. जरी त्यांची सहनक्षमता ही माणसांपेक्षा जास्त असली तरी 50 डिग्री सेल्सिअस किंवा 48 डिग्री सेल्सिअस हा जो तापमान आहे तो त्यांना पण ऊन लावून जातं. बरोबर आहे. तर अशा वेळेस पहिली काळजी घ्यायची की त्यांना डायरेक्ट उन्हाच्या संपर्कात येऊ द्यायचं नाही, खास करून दुपारच्या वेळेस. झाडाच्या सावलीत बांधा किंवा जर टीनचं शेड असेल तर त्याला पालवं करा, किंवा त्यांना जसं आपले पोते असतात बरेचदा, तर ते पोते वगैरे मी बघितले आहे शेतकरी तेही पण लावतात, त्याला पाण्याचा फवारा करतात, जेणेकरून जी हवा आहे बाहेरून येणारी गरम ती थोडी थंड होते आणि तिचं तापमान कमी व्हायला मदत होते. तर अशा प्रकारच्या काळजी तुम्हाला घ्यावंच लागेल. समजा जर जनावराला ऊन लागली तर त्याची लक्षणं म्हणजे त्याला संडास पडणे, म्हणजे शेण करण्याचं प्रमाण वाढतो, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी वाढते, सरासरीपेक्षा जास्त त्याला हे होते. त्याच्यानंतर जेवण त्याचं कमी होतं, ठीक आहे, त्याचा जो आहार आहे चारा करण्याचं प्रमाण कमी होतं. त्याच्यानंतर बऱ्याचदा काय होते की अशा वेळेस ब्लोटिंग पण आढळते. ब्लोटिंग म्हणजे गॅस बनणं पोटात, कारण हे जे मोठे जनावर आहेत यांना 4 पोट असतो, रुमेन ज्याला आपण म्हणतो, हे चारा वगैरे त्याच्यातच पचवतात. तर अशा वेळेस काय होते की त्यांचं मायक्रोबियल फ्लोरा जो आहे, म्हणजे जे बॅक्टेरिया, प्रोटोझोआ आणि फंजाय यांचं जो प्रमाण आहे त्यांच्या पोटात तो डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे तिथे ब्लोटिंग चालू होते. म्हणजे असे बॅक्टेरियाज तिथे बनायला लागतात जे अपायकारक असतात, जे गुड बॅक्टेरियाला मारतात. तर अशा वेळेस त्यांचे गॅस बनणे वगैरे. आणि बऱ्याचदा असं होते की समजा त्यांचं ब्लडमधलं जे हे विषाक्त पदार्थ आहेत यांचं प्रमाण जर आपण आणि त्यांच्यावर उपचार केले नाहीत तर हे ब्लड ब्रेन ॲक्सिसला क्रॉस करतात आणि त्यावेळेस न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स पण बऱ्याचदा आपल्याला ऊन लागल्यामुळे बघायला मिळतात. तर हे सगळं तुम्हाला टाळायचं असेल तर पहिली तर काळजी घ्यायची. आणि जर हे लक्षणं आढळले उन्हाळ्याच्या काळात तर प्रत्येकाने डॉक्टरांना अवश्य संपर्क करायचा की जेणेकरून त्याला सलाईन वगैरे लावता येईल आणि त्याचं जे एकंदरीत रोग आहे त्याच्यावर उपचार करता येईल. उन्हाळ्यामध्ये म्हशींना त्रास होतो, त्याचसोबत जे पक्षी पालक आहे म्हणजे कोंबड्या वगैरे, तर त्यावेळेस यांचं जे उत्पादन आहे याच्यामध्ये घट जाणवते आपल्याला. तर कोंबड्यामध्ये म्हणा किंवा म्हशीमध्ये आपण काय करायला पाहिजे? हे बघा, भौतिकीचं साधा नियम आहे की जो काळा कलर आहे तो उष्णता जास्त ॲब्सॉर्ब करतो, बरोबर आहे, आणि म्हशीचा रंग काळाच असतो. तर त्यामुळे काय होते की हा भौतिकीचा जो प्रिन्सिपल आहे तो इथे पण लागू होतो आणि त्याच्यामुळे एकंदरीत तुम्ही बघा. पण ईश्वराने त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळे असे मेकॅनिझम दिले. जसं म्हशीचं तुम्ही स्वभावताच बघा की ती चिखलात जाते, बरोबर, किंवा पाण्याच्या डबक्यात बसून राहते. तर हे काय आहे, तर याच्यात काय आहे की जी हीट, मी तुम्हाला आधी सांगितलं की पाणी जो आहे तो हीट ॲब्सॉर्बंट म्हणून काम करतो, म्हणजे उष्णता तो ग्रहण करून घेतो. तर हे काय होते की जेव्हा म्हैस त्याच्यात जाते तर कन्व्हेक्शन आणि कंडक्शनच्या मार्फत हे म्हणजे हीट ट्रान्सफरचे पद्धती आहेत फिजिक्समध्ये. तर याच्यात काय होते की ते उष्णता जी आहे ती शोषून घेतात पाणी त्याचं शोषून घेतो आणि जेणेकरून त्यांचं बॉडीचं टेम्परेचर कमी होतं. तर अशा वेळेस ते चिखलात वगैरे जातात तर त्यावेळेस त्यांचं ते नॅचरल जे त्यांचं हे आहे सिस्टम आहे ते त्यांना करू द्यायचं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पोल्ट्रीची गोष्ट सांगितली, तर पोल्ट्रीच एक गोष्ट अशी आहे की आपला नॉर्मल जो बॉडी टेम्परेचर आहे तो 97 डिग्री फॅरेनहाइट आहे सुमारे. तसंच पोल्ट्रीमधला जो नॉर्मल टेम्परेचर आहे तो 105 ते 160 डिग्री फॅरेनहाइट आहे. म्हणजे विचार करा, म्हणजे आधीच त्यांचा जो म्हणजे तुम्ही साध्या म्हणजे हा उन्हाळ्यातच नाही कोणत्याही हवामानात किंवा कोणत्याही ऋतूत तुम्ही पोल्ट्रीला असं हातात जरी धरलं तरी तुम्हाला गरम वाटते. त्याचं कारण असं आहे की त्याचं नॅचरल बॉडी टेम्परेचर हा ह्युमनपेक्षा जास्त आहे, म्हणजे मानवापेक्षा जास्त आहे. तर अशा वेळेस ज्याचं बॉडी टेम्परेचरच मुळात जास्त आहे तिथे जर तापमान वाढलं तर साहजिक आहे त्यांना त्रास जास्त होतो. तर अशा वेळेस फॉगर्स लावायचे त्यांच्या याला,
बरोबर. त्यांना पण कसं असतं की जे ब्रीडर्स असतात किंवा जे पोल्ट्री फार्मिंग करतात तर ते पाण्याचे त्यांचे हे असतात साहित्य, तर त्या पाण्याच्या साहित्यात थंड पाण्याचा त्यांना पुरवठा करायचा. दुसरी गोष्ट म्हणजे कसं असतं की यांच्यात पण जसं पोल्ट्री आहे यांच्यात स्वेट ग्लँड नसतात, म्हणजे घाम ग्रंथी यांच्यात नसतात. तर अशा वेळेस हे काय करतात की त्यांचं एक हे असते म्हणजे पेंटिंग करतात, म्हणजे चोच बाहेर काढून जे ते तुम्हाला बऱ्याचदा दिसायला पडेल तर जी जीभ काढून ते हे करतात. तर त्याच्यात काय होते की त्यांचं जे बॉडी टेम्परेचर आहे ते नॉर्मल व्हायला मदत होते. पण तरी त्यांना एकदम उन्हात नाही सोडायचं, ही काळजी घ्यायची. शेड असेल तर त्याला शेडमध्ये ठेवायचं, टिनाचं असेल तर मग त्याला पण पालव करायचं. तर या सगळ्या काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये या प्रकारची काळजी जर घेतली तर आपल्या पशूचं संरक्षण आपण उन्हापासून करू शकतो. अतिशय उपयुक्त आणि शेतकऱ्यांच्या हिताची माहिती आपण आज इथे येऊन दिली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण उन्हाळ्यात पशूची घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर सुबोधकांत मिश्रा, पशुवैद्यकीय अधिकारी राळेगाव यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया हे बहारदार गीत. शिवबाचा. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयीचं हे निवेदन. मंडळी, उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या याप्रमाणे: जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसापासून तापमानात लक्षणीय वाढ होत असून उष्णतेचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेच्या काळात उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तर सुरुवातीला ऐकूयात काय करावे. मंडळी, जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी तीव्र उन्हात, विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शक्यतो हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत. तसेच बाहेर जाताना छत्री, टोपी किंवा गॉगलचा वापर करावा. मद्य, चहा, कॉफी तसेच कार्बोनेटेड शीतपेयांचे सेवन टाळावे आणि शिळे अन्न खाणे टाळावे. उन्हात काम करताना चेहरा आणि डोके ओल्या कपड्याने झाकावे. शक्यतो दुपारी 12 ते 3 या वेळेत उष्ण वातावरणात कष्टाची कामे करू नयेत. चक्कर येणे किंवा आजारी वाटल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ORS, लस्सी, ताक, लिंबू पाणी यासारख्या घरगुती शीतपेयांचे सेवन करावे. तसेच पशुधनाला सावलीत ठेवून त्यांना भरपूर पाणी उपलब्ध करून द्यावे. मंडळी, हे झाले काय करावे याबद्दल. आता ऐकूयात काय करू नये याविषयी. याचबरोबर प्रशासनाने काही गोष्टी टाळण्याचेही आवाहन केले आहे. त्यानुसार दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालू नयेत. बाहेर तापमान जास्त असल्यास जास्त शारीरिक श्रमाची कामे करणे टाळावे. उष्माघात झालेल्या व्यक्तीची काळजी घेताना त्यांना त्वरित थंड जागी हलवावे
आणि शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. ओल्या कपड्याने अंग पुसून थंड करावे. तसेच ORS, लस्सी, ताक किंवा लिंबू पाणी द्यावे. बाधित व्यक्तीला तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करावे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आत्ताच आपण उष्माघातापासून बचावासाठीच्या मार्गदर्शक सूचना याविषयीची माहिती ऐकलीत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया हे बहारदार गीत. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी.